अतिशय दिमागदार आयोजन नियोजन असणारी स्पर्धा जयभरी श्रीनगर प्रीमियर लीग म्हणजे आपली सर्वांची लाडकी JBSPL यशस्वीपणे इथे आपण संपन्न करू शकलोय आणि या स्पर्धेसाठी खूप मोलाचं सहकार्य प्रत्येकाने इथे दिले त्यामुळे भव्य दिव्य असं आयोजन नियोजन इथे आम्ही करू शकलो त्यामुळे सर्वप्रथम त्यांचे आभार इथे मानणं खूप गरजेचं आहे हे चषक इथे आपण पाहतोय जे भव्य दिव्य ट्रॉफीज इथे पाहायला मिळाल्यात ते संपूर्ण ट्रॉफीज इथे पुरस्कृत केले सन्माननीय रोडलाईनचे मालक समाजसेवक सन्मान्य श्री राजकुमार कोकिटकर साहेब यांनी इथे पुरस्कृत केले त्यामुळे जोरदार टाळ्या जरा एकदा होऊन जाऊ द्या श्री राजकुमार कोकिटकर साहेब यांच्या माध्यमातून या 4 ट्रॉफीज इथे पुरस्कृत केल्या गेलेल्या पाहायला मिळते आणि त्याचबरोबर रोख रक्कम जी इथे प्रथम क्रमांकाची आपल्याला पाहायला मिळते ते शरण सावलीचे सर्वेसर्वा सन्माननीय राजशेखर देवरमणी म्हणजेच आमचा राजा देवरमणी यांचे इथे आम्ही विशेष आभार मानतोय द्वितीय रोख रक्कम जे पुरस्कृत केले गेले ते शिवसेना महिला विभाग प्रमुख कोतवडे जिल्हा परिषद सौभाग्यवती स्वरा वैभव देसाई शिवसेना मिरजोळे जिल्हा परिषद विभाग प्रमुख सन्माननीय प्रवीण शेठ पवार यांच्या माध्यमातून इथे पुरस्कृत केले गेले त्यामुळे त्यांच्यासाठी ही जरा जोरदार टाळी होऊन जाऊ द्या त्याचबरोबर तृतीय क्रमांकाची रोख रक्कम आणि पारितोषिक शिवसेना वॉर्ड क्रमांक 5 शाखा प्रमुख संतोष खातू शिवसेना उपशाखा प्रमुख श्री सन्माननीय जय कांबळे यांनी इथे पुरस्कृत केले आणि चतुर्थ क्रमांकाची रोख रक्कम इथे पुरस्कृत केली गेलेली आपल्याला पाहायला मिळाले हॅलो कांचनताई कोकिटकर यांच्या माध्यमातून चतुर्थ रोख क्रमांकाचे बक्षीस इथे पुरस्कृत केले गेले त्यामुळे त्यांचे इथे मनापासून आभार मानतोय बेस्ट बॅट्समन साठी दिली जाणारी जी बॅट आहे ती पुरस्कृत केली सन्माननीय फैज स्पोर्ट्सचे सन्माननीय नाविद शेठ यांनी आणि त्यांचे विशेष आभार इथे आम्ही मानतोय बेस्ट बॉलर साठी जे इथे पारितोषिक आपल्याला पुरस्कृत केले गेलेलं पाहतोय टी शर्ट ते सागरदा शिवानी संतोष शिंदे याने इथे पुरस्कृत केले बरोबर जे आपण मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल पाहतोय एक आगळं वेगळं बक्षीस जेव्हा जेव्हा प्रीमियर लीग आयोजित होत असतात त्यावेळी भव्य दिव्य बक्षिसांची लय लुट असते आणि मॅन ऑफ द सिरीज हे जे बक्षीस आहे ते आम्हाला इथे पुरस्कृत केले सर्वांचं ख्यातनाम असं व्यक्तिमत्व आणि खेडशी ग्रामपंचायतचे माजी सरपंच सन्माननीय बाळाशेठ सुर्वे यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले जरा बाळाशेठ सुर्वेंसाठी जरा जोरदार टाळ्या धाडस शेठ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि बेस्ट फिल्डरसाठी समर्थ संदीप देश यांच्या माध्यमातून शूज इथे पुरस्कृत केले गेलेत त्यांचे इथे आम्ही मनापासून आभार मानतोय ज्याने ज्याने या स्पर्धेला सहकार्य केले त्या सर्वांचे मनापासून आभार असेल त्याचमध्ये आवर्जून नाव घेतलं जाईल ते खेडशी ग्रामपंचायत चे माजी सरपंच सन्माननीय गावडे साहेब यांचंही मोलाचं सहकार्य या अंतिम रचनेमध्ये इथे आम्हाला मिळाले त्यांचंही आम्ही JBSPLच्या वतीने मनापासून आभार इथे मानतोय आणि हे जे आपण काळी नेट पाहतोय शेड नेट ग्राउंड साठी जे दिले गेले ते विकासजी कामेरकर योगेशजी कातळकर आणि दीपक पवार यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या कारण हे क्रीडांगणात जी शोभा आली आपल्याला जर हिरवं मैदान जे पाहायला मिळते त्यासाठी शेड नेट यांनी पुरस्कृत केले आणि हा अंतिम रजनीचा हा अंतिम सोहळा सर्वांना आपल्या मित्र परिवाराला घरामध्ये बसून या स्पर्धेचा आनंद घेण्याची एक संधी उपलब्ध करून देण्याचं जे महत्त्वपूर्ण काम आहे ते आपल्याला शोहेब खाटीक यांनी इथे आपल्याला पुरस्कृत केले YouTube लाईव्ह प्रेक्षेपण इथे पाहायला मिळालं टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून YouTube लाईव्ह आणि जे शोएबजी खाटीक यांच्या माध्यमातून इथे पुरस्कृत केले गेलं त्यामुळे जोरदार टाळ्या शोएबजी खाटीक यांच्यासाठी कारण ही संपूर्ण स्पर्धा JBSPL लाईव्ह पाहायला मिळण्याचा आनंद यावी शोएबजी खाटीक यांच्यामुळे इथे मिळालाय आणि त्याचबरोबर टेनिस क्रिकेट.in सोनमताई चव्हाण आणि त्याचबरोबर संपूर्ण टेक्निकल टीमचे इथे आम्ही मनापासून आभार मानतोय यानंतर आपण मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळतोय ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केलंय ज्यांनी या स्पर्धेला मदतीचा हात दिलाय श्रमिक असेल आर्थिक रूपी असेल किंवा वस्तुरूपी असेल त्या सर्वांचा आम्ही पुन्हा एकदा जयभरी क्रिकेट क्लबच्या वतीने मनापासून इथे आभार व्यक्त करतोय आता वळतोय आपण मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याकडे
सर्वप्रथम ज्याने आपल्याला मदत केले सहकार्य दिले त्यांचा इथे आपण सन्मान करणार आहोत। यावेळी सर्वप्रथम सन्मान केला जाईल ते रोड लाईन्सचे मालक समाजसेवक सन्माननीय राजकुमार कोकेटकर साहेब यांचा इथे आपण मंडळाच्या वतीने सन्मान करतोय। मी सागर यांना विनंती करतो की त्याने अंतिम सोहळ्याच्या निमित्ताने त्यांचा सन्मान चिन्ह देऊन त्यांनी दिलेल्या सहकार्यासाठी आपण इथे त्यांचा सन्मान करूया, आभार व्यक्त करूया। JBSPL आम्ही आपले खूप खूप आभार इथे व्यक्त करतोय कारण आपण दिलेली साथ आमच्यासाठी खूप लाख मोलाचा इथे ठरलाय। कॉन्ट्रॅक्टर सुप्रतिष्ठित कॉन्ट्रॅक्टर आहेत। ग्रामपंचायत कॉन्ट्रॅक्टची कामे यांच्या माध्यमातून इथे केली जात असतात, त्यामुळे विकासासाठी एक चांगला हातभार यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो। ते शरण सावली कन्स्ट्रक्शनचे सर्व सन्माननीय श्री राजशेखर देवरमणी यांचा इथे आपण सन्मान करतोय। तुषार जोशी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते राजशेखर देवरमणी यांचा सन्मान चिन्ह देऊन इथे सन्मानित करावा आणि त्यांचे आभार इथे व्यक्त करावेत। यानंतर शिवसेना महिला विभाग प्रमुख कोतवडे जिल्हा परिषद सौभाग्यवती स्वरा वैभव देसाई यांचे इथे आपण मंडळाच्या वतीने JBSPLच्या वतीने मनापासून आभार इथे मानतोय। अनुप नलावडे यांना विनंती करतो की त्यांनी या मॅडमचं इथे स्वागत करावं, आभार व्यक्त करावेत कारण या सर्वांचं सहकार्य खूप लाख मोलाचं इथे ठरलंय। कारण एखादं पर्व किंवा एखादी स्पर्धा आपण आयोजित करत असतो त्यावेळी अनेक जणांचं सहकार्य खूप महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे आवर्जून आम्ही स्वरा वैभव देसाई यांचे इथे मनापासून आभार व्यक्त करतोय। प्रवीण शेठ पवार यांचे इथे आम्ही मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करणार आहोत। ते इथे काही कारणास्तव उपस्थित नाही आहेत परंतु त्यांचे मनापासून इथे आभार राहतील। त्यानंतर विनंती आहे शिवसेना वार्ड क्रमांक 5 शाखा प्रमुख संतोषजी खातू तेही इथे या स्पर्धेच्या निमित्तानं या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित आहेत परंतु त्यांचे मोलाचा हात आणि मोलाची साथ इथे आम्हाला मिळाले। शिवसेना उपशाखा प्रमुख सन्माननीय श्री जय कांबळे हे इथे उपस्थित आहेत, त्यांचा इथे आम्ही सन्मान करतोय। यानंतर सन्माननीय विकासजी कामेरकर साहेब यांचे इथे मी सर्व जयबेरी श्रीनगर संघाचे क्लबचे जे मेंबर आहेत त्यांना विनंती करेल की आपण या सर्वांचा इथे आभार व्यक्त करावेत, सन्मान करावा। विकासजी कामेरकर आपण मंचावरती समोर येऊन आपल्या इथे सन्मान इथे स्वीकारा। यांचा इथे आपण यथोचित सन्मान करतोय। सन्माननीय दीपकजी पवार सिद्धेश जोशी यांना विनंती करेन की त्यांनी दीपक पवार यांचं इथे स्वागत करावं, सन्मान करावा। सन्माननीय दीपकजी पवार आम्ही आपले खूप खूप आभार इथे व्यक्त करतोय। JBSPL मध्ये आपण दिलेलं सहकार्य खूप महत्त्वाचं आहे। ऋषी बोंदे यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय निकिता बिचारे मॅडम यांचं इथे स्वागत करावं, सन्मान करावा। खूप चांगलं सहकार्य या महिला वर्गाकडूनही आम्हाला विशेष मिळाले। त्यानंतर आमच्या रानडे काकी या इथे आवर्जून उपस्थित आहेत, त्यांचं इथे यथोचित आम्ही सन्मान करतोय। रितेश खेत्री यांना विनंती करेन की त्यांनी रानडे काकींचं इथे स्वागत करावं। तर बोंदे काकींचंही इथे आम्ही यथोचित सन्मान करतोय। संतोष शिंदे यांना विनंती करेन की बोंदे काकींचं त्यांनी येथे स्वागत करावं। त्यानंतर आमच्या पाटील वहिनींचंही इथे आम्ही यथोचित स्वागत करणार आहोत। पाटील वहिनी आपणही मंचावरती येऊन मैदानाच्या वरती येऊन इथे आपण इथे आपला सन्मान स्वीकारावा। यांना विनंती करेन की त्यांनी
पाटील वहिनींचं इथे स्वागत करावं. त्यांचं नाव आम्हाला माहित नाही. आज्ञा पाटील मॅडम यांचं इथे आम्ही स्वागत करतोय. विशाल कसबेकर यांना विनंती करेन, निशांत कसबेकर यांनी इथे स्वागत करावं. यांचं इथे आम्ही स्वागत करू इच्छितोय. राज याला विनंती करेन की त्यांनी अश्विनी शिंदे मॅडम यांचं इथे स्वागत करावं. शिंदे मॅडम यांचं इथे आपण स्वागत करतोय. त्यानंतर सन्माननीय शिंदे काकांचंही आपण इथे सन्मान चिन्ह देऊन सन्मान करणार आहोत. ऋषी चव्हाण यांना विनंती करतो की त्यांनी शिंदे काकांचे आभार मानावेत. मार्गदर्शक राहिलेत आणि पहाटेपर्यंत त्यांची प्रमुख उपस्थिती ते आम्हाला लाभले आणि शुभेच्छाही त्यांनी आम्हाला इथे दिल्यात. त्यांच्या शुभेच्छा लाख मोलाच्या इथे ठरत आहेत, त्यामुळे त्यांचे मनापासून आभार. सागर चाळकेला विनंती आहे आपण दिनेश पाटील यांचं इथे स्वागत करावं. यानंतर संदीप पाटील, विराज डाफळे यांना विनंती आहे संदीप पाटील यांचं इथे आपण स्वागत करावं. संदेशजी नारगोडे यांच्या माध्यमातून या क्रीडांगणाच्या भोवती जे जाळं आपण पाहतोय ते त्यांनी पुरस्कृत केले, त्यामुळे त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतोय. मंगेश चवंडे यांना विनंती करेल की त्यांनी नाईगोडे साहेबांचे इथे आभार मानावेत. मंगेश चव्हाण यांचा इथे आपण सन्मान करतोय. राज कांबळे यांना विनंती करेन की त्यांनी मंगेश चव्हाण यांचे इथे यथोचित सन्मान करावं, स्वागत करावं. सोहेब काटिक जर इथे असतील तर त्यांना विनंती आहे आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यावं. सोहेब काटिक साहेब. YouTube लाईव्ह प्रेक्षेपण ज्यांनी पुरस्कृत केलं ते सन्माननीय शोएब काटिक, आम्ही आपले खूप खूप आभार इथे व्यक्त करतोय. यानंतर प्रीतम नांदगावकर यांचे मनापासून आभार. यानंतर दिनेश पाटील का विना शिंदे मॅडम. करण खेत्रे यांना विनंती करतो की विना शिंदे मॅडम यांचं इथे स्वागत सन्मान करावा. संदेशजी नारगोडे. सन्माननीय सुभाष खांडेकर, एस के डीजे अँड लाईट व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये एक वेगळी आगळी रंगात आणण्याचे काम ज्याने केले. अप्रतिम साऊंड सिस्टीम, कुठलीही अडचण विघ्न न येता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ची चू चाव हा प्रकार इथे पाहायला मिळाला नाही, त्यामुळे साऊंड सिस्टीमचे विशेष आभार आहेत. सागर खेत्री यांच्या हस्ते इथे आम्ही आभार मानतोय. या सर्वांचे आदर सत्कार इथे केले जातात आणि यानंतर मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत. सर्वप्रथम या स्पर्धेसाठी अचूक निर्णय ज्याने इथे दिले आणि या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य राहिलं, कोणते निर्विवाद असं निर्णय आपल्याला ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले ते दोन्ही पंचांचा इथे आम्ही सन्मान करतोय. राज तोडणकर आणि बाहू तोडणकर
आपण दोघांनाही विनंती करेन की आपण मंचावरती या आणि एक आगळी वेगळी ओळख ही मित्रांनो इथे तुम्हाला सांगतो. राज तोडणकर हे भाऊ तोडणकर यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत. पिता पुत्र आपल्याला पंचांची भूमिका बजावताना पाहायला मिळाले आणि एक वेगळं वैशिष्ट्य राहिले जे आपल्याला श्रीनगरमध्ये ही पाहायला मिळते. भंडारी चॅम्पियन ट्रॉफीच्या निमित्ताने आम्ही यांच्यासोबत जोडले गेलो होतो आणि JPSPL मध्येही आम्ही यांच्यासोबत इथे जोडले जातोय. कोकिटकर यांना विनंती करेन की त्यांनी दोन्ही पंचांची इथे सन्मान करावा आणि त्यांचे आभार इतके मानावेत. अतिशय अप्रतिम पंचांची भूमिका या महत्त्वपूर्ण रचनेमध्ये त्यांच्या माध्यमातून पार पाडली गेली, त्यामुळे मनापासून खूप सारे आभार. विक्रांत शिंदे यांनी सन्मान चिन्ह द्यायचं आहे. जोरदार टाळ्या. सुंदर असं कॉमेंट्री पाहायला भेटली आपल्या मैदानामध्ये. खूप खूप धन्यवाद. यस, सर्वांचे आदर सत्कार इथे झाले. ज्या कोणाचे जर नजर चुकीने राहिले असेल तर मनामध्ये कोणताही खेद बाळगू नका. आपली मुलं आहेत आणि आपली मुलं जेव्हा एखादं भव्य दिव्य आयोजन नियोजन करत असतात त्यावेळी विसरभोळेपणामुळे एखादी चूक घडत असते आणि मोठ्या मनाने माफ करणं हे आपल्या मुलांचं आपल्या माणसांचं कर्तव्य असतं आणि अशी अपेक्षा बाळगतो आणि तुम्हा सर्वांना मी धन्यवाद देतोय. वळूया मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याच्या दिशेने. पहिला बक्षीस इथे असेल मॅन ऑफ द मॅच आणि या सामन्याचा अंतिम सामन्याचा महासोहळ्याचा मॅन ऑफ द मॅच वन अँड ओनली 46 धावांची दमदार खेळी करणारा पुन्हा एकदा स्टार कला खेळाडू इथे ठरलाय जो सोमेश्वर गावाला बिलॉंग करतो. सोहम भाटकर मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच सर्व शिल्ड आपलं जे मेडल आहेत ते यांनी पुरस्कृत केलेत. मी सिद्धेशी जोशी यांना विनंती करतो की त्यांनी यांचे इथे आभार व्यक्त करावेत, कारण मॅन ऑफ द मॅचचा जो आपण इथे सन्मान करत होतोय ते सन्मानाचे खरे योगदान ते आहे सुशीलजी गावडे साहेब. आम्ही मनापासून आपले आभार मानतोय आणि या अंतिम सोहळ्याचा मॅन ऑफ द मॅच आले. मी सुशीलजी गावडे यांना विनंती करेन की त्यांनीच आपल्या शुभ हस्ते या अंतिम सामन्याच्या खेळाडूचा मॅन ऑफ द मॅच या ठरलेल्या खेळाडूचा इथे सन्मान करावा. चषक पुरस्कार प्रीमियर लीग बेस्ट फिल्डर आणि या फिल्डरच्या पारितोषिकाचा विजेता ठरतोय अंशुमन वॉरियर संघाचा एक स्टायलिश खेळाडू. नाही नाही नाही, खेळाडू स्टायलिस्ट आहे. वन डाऊनला खाली उतरताना मैदानात पाहायला मिळालाय आणि टॉसचा बॉस वारंवार पाहायला मिळालाय. तो कर्णधार अनुप नलावडे, बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट. अप्रतिम फिल्डिंग इथे पाहायला मिळाली. बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट ऑफ JPSPL. बेस्ट बॉलर, खूप सारं नाव इथे आपल्याला पाहायला मिळतात, परंतु ज्याची कामगिरी बेस्ट राहिले, कामगिरी बेस्ट राहिले, ज्याची कामगिरी सरस राहिले आणि तो ठरणारा या किताबाचा मानकरी आणि बेस्ट बॉलर या किताबाचा मानकरी ठरतोय. नाही नो नेवर अनिशवालम. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाले संपूर्ण सिरीज मध्ये आणि त्याचमुळे क्वार्टर फायनल, सेमी फायनल आणि फायनल दमदार कामगिरी करणारा देवळे गावाला बिलॉंग करणारा अनिशवालम बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट.
बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट कोण असेल? सोहम नायनोनेवर अंशुमन वॉरियर संघाचाही तो खेळाडू नाहीये, तो खेळाडू नाहीये, परंतु या बेस्ट बॅट्समनची भूमिका ज्याने अप्रतिम खेळ केलाय, लाजवाब खेळाचं प्रदर्शन पाहायला मिळालं. फायनल मध्ये एंटर झाला नाही संघ, परंतु दमदार कामगिरी करणारा संकेत राजवाडकर बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. अफलातून फलंदाजी काय खेळलाय हा खेळाडू, शेवटपर्यंत लढताना भिडताना पाहायला मिळाला. सलग अशी फलंदाजी, या फलंदाजीच्या जोरावरती बेस्ट बॅट्समन ऑफ JBSPL चा मानकरी ठरतोय. बरोबर ही मानाची ट्रॉफी रवी किरण कोकिटकर यांनी पुरस्कृत केले गेलेली सर्व ट्रॉफीज आहेत. खूप मोठं योगदान त्यांच्या माध्यमातून इथे मिळालंय. आणि बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट यावेळी संकेत राजवाडकर इथे ठरतोय. SK बॉईज संघाचा हा खेळाडू आहे. संपूर्ण सिरीज मध्ये अफलातून फलंदाजी. विना शिंदे मॅडम, विना शिंदे मॅडम यांच्या शुभ हस्ते इथे दिलं जाईल. एक बॅट आहे, ब्रँडेड आहे, फै स्पोर्ट्स संघाची ब्रँड बॅट इथे दिली जाते. आणि त्याचबरोबर एक मानाचा चषक इथे दिला जातोय. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. या सायकलचा मानकरी कोण आहे? नाव इथे बरीच आहेत. संकेत राजवाडकर आहे, अनिश वालम आहे, सोहम भाटकर आहे आणि त्याचबरोबर हर्ष माने इथे पाहायला मिळतोय. परंतु या संपूर्ण सिरीज मध्ये ज्याने अफलातून फलंदाजी केली, ज्याने लाजवाब गोलंदाजी केली, चांगलं क्षेत्ररक्षण केलं, त्या खेळाडूला इथे मॅन ऑफ द सिरीज म्हणून गौरवलं जाईल. आणि या मॅन ऑफ द सिरीजचा म्हणजेच या सायकलचा मानकरी ठरतोय JBSPL. मॅन ऑफ द सिरीज गोज टू सोहम भाटकर. अफलातून फलंदाजी, क्वार्टर टू फायनल, 1 हँडेड ज्यानं केले आक्रमण, 1 हँडेड गोलंदाजी, 1 हँडेड फलंदाजी, अप्रतिम खेळ ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अंशुमन वॉरियर संघाचा अष्टपैलू खेळाडू सोहम भाटकर ठरले मॅन ऑफ द सिरीज JBSPL जय भैरी श्रीनगर प्रीमियर लीग. आणि या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज ठरलेला खेळाडू तो बिलॉंग करतो सोमेश्वर गावाला. ऑल सोमेश्वर संघाचा स्टार खेळाडू अंशुमन वॉरियर संघासोबत जोडला गेला आणि या मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय. या सायकलचा मानकरी ठरला तो सोहम भाटकर. विशेष अभिनंदन आणि सायकल पुरस्कर्त्याचे इथे आभार आहेत, कारण खूप चांगलं इथे बक्षीस लगावलं गेलं. आणि मॅन ऑफ द सिरीज सोहम भाटकर या मानकरी ठरलाय. यानंतर चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ SK बॉईज. चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ, संघनायक आपला संपूर्ण संघ घेऊन पुढे या. चौथ्या क्रमांकाचा SK बॉईज. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरतोय. चला SK बॉईज संघ बाळा महाडिक
आणि त्याचबरोबर चौथ्या क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत यावी एसके बॉईज संघ. एसके बॉईज संघाचे मनापासून आभार. चौथ्या क्रमांकामध्ये अतिशय दमदार कामगिरी, परंतु नशिबाची साथ इथे मिळाली नाहीये. यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय एसके वॉरियर्स. एसके वॉरियर्स चौथ्या क्रमांकाचा इथे मानकरी ठरलाय JBSPL. उपविजेता ठरलेला संघ इथे इन्व्हाइट करतोय. मोरिया स्पोर्ट संपूर्ण स्क्वॉड येऊ द्या. JBSPL 2025 पाटील काका, शिंदे काका आणि त्याचबरोबर संपूर्ण महिला वर्ग यांच्या शुभ हस्ते हे उपविजेता ठरलेला चषक म्हणजे रनर अपचा हा ट्रॉफी आहे ती इथे दिली जाईल. रोख रक्कम आणि त्याचबरोबर मानाची ट्रॉफी जी कोकिटकर मॅडम आणि कोकिटकर सर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेली. त्यांचे विशेष आभार इथे जरूर आम्हाला पाहायला मिळणार आहेत. आभार इथे आम्ही असणार जरूर इथे मानतोय. आणि रनर अप ठरला आहे तो यावी मोरिया स्पोर्ट्स. JBSPL 2025 runner up team Moria Sports. यस आणि यानंतर मानाची ट्रॉफी जय भैरी श्रीनगर प्रीमियर लीग JBSPL सोहळ्याचा महाविजेता सन्माननीय कोकिटकर परिवाराकडून पुरस्कृत केली गेलेली ही मानाची ट्रॉफी, भव्य दिव्य अशी ट्रॉफी. आणि त्याचबरोबर राजशेखर देवरमणी यांनी रोख रक्कम इथे पुरस्कृत केले. शरण सावलीस कंस्ट्रक्शनचे सर्वे सर्वा सन्माननीय राजशेखर देवरमणी आणि त्याचबरोबर कोकिटकर साहेब, राजकुमार कोकिटकर साहेब यांचे मनापासून पुन्हा एकदा इथे आभार मानतोय. आणि त्यांच्या शुभ हस्ते या JBSPL चा इथे आपण सन्मान सत्कार इथे करणार आहोत. सर्वप्रथम विजेत्या संघाला इथे मेडल देऊन गौरवलं जाईल. एका लाईन मध्ये आपण येऊन आपला इथे सन्मान इथे स्वीकारा. राजकुमार कोकिटकर साहेब यांना विनंती करेल की त्यांनी सर्व खेळाडूंचा इथे मेडल सन्मान करावा. चला अंशुमन वॉरियर्स संघनायक संघ मालक आपण आपला मेडल स्वीकारण्यासाठी पुढे या. यस संघ मालक यांचे पहिले विशेष आभार इथे मानले जातील कारण त्यांच्या माध्यमातून आज संघ इथे स्पर्धेमध्ये सहभागी झाला. सुशांत चव्हाण, अंकुश चव्हाण हे संघ मालक राहिलेत, त्यांचे मनापासून आभार आहेत. चला त्यानंतर नेक्स्ट प्रत्येकाचा इथे सन्मान केला जाईल. हे अंतिम सोहळ्याचं JBSPLच्या पर्वाचं हे मानाचं समजलं जाणार मेडल आहे जे विजेत्या संघाला इथे देऊन गौरवलं जात आहे. त्यांचे मनापासून आम्ही खूप सारे आभार इथे मानतोय. खूप सारे आभार इथे जरूर इथे मानावे लागतील. चांगलं योगदान, चांगलं सहकार्य अंशुमन वॉरियर संघाकडून खेळणारे सर्व धुरंधर खेळाडू एक चांगलं योगदान आपल्या संघाला इथे देण्यात पाहायला मिळालेत. हे विजेत्या संघाचे सर्व शिलेदार इथे पाहायला मिळालेत ज्यांचा इथे सन्मान केला गेलाय. जय भैरी श्रीनगर क्रिकेट क्लब खेडशी आयोजित जय भैरी श्रीनगर प्रीमियर लीग JBSPL म्हणून ओळखली जाणारी
आणि अंतिम सोहळ्याचा अंतिम विजेता ठरलेला आपण पाहिला तो अंशुमन वॉरियर्स आणि त्या संपूर्ण संघाचं मेडल देऊन इथे गौरवलं जात आहे, सन्मान केला जातोय. मनापासून आभार इथे असतील. विजेत्या संघाच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता खूप काही सांगून जातोय. पहिलं पर्व आणि या पहिल्या पर्वाचा मानकरी ठरलाय. यासाठी त्यानंतर मानाची ट्रॉफी, रोख रक्कम, सन्माननीय कोकिटकर साहेब या परिवाराकडून पुरस्कृत केली गेलेली ट्रॉफी आणि रोख रक्कम देवरमणी म्हणजेच चौधरी कंस्ट्रक्शनच्या वतीने, शरण सावली कंस्ट्रक्शनच्या वतीने पुरस्कृत केली गेली. मानाच्या ट्रॉफीचा पहिल्या पर्वाचा पहिला विजेता, इतिहास रचणारे क्षण आणि या महासोहळ्याचा महाविजेता अंशुमन वॉरियर्स JBSPL 2025 महासोहळ्याचा महाविजेता. अप्रतिम कामगिरी, धमाकेदार फलंदाजी, शानदार पूर्ण पाहायला मिळालं पर्व ज्याचा आम्हाला राहिलाय गर्व. आणि या पहिल्या पर्वाचा महाविजेता ठरलेला संघ पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या कडकडामध्ये इथे गजर करूया. अंशुमन वॉरियर्स JBSPL महाविजेता अंशुमन वॉरियर्सचे मनापासून आभार. सर्व पुरस्कर्त्यांचे आणि त्यांनी ज्यांनी आम्हाला या स्पर्धेला मदत केले, सहकार्य केले त्या सर्वांचं पुन्हा एकदा JBSPLच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन, मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. बक्षीस वितरण सोहळा आपल्या सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या प्रयत्नाने यशस्वीपणे इथे संपन्न झाला. ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केले त्यांचं पुन्हा एकदा JBSPLच्या वतीने मनापासून आभार मानतो. आणि जे संघ आणि जे प्रमुख मान्यवर या स्पर्धेच्या निमित्तानं शेवटपर्यंत इथे ज्यांनी आम्हाला साथ दिली त्यांचे विशेष आभार इथे मानतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. करूया कष्ट आणि घडूया एक महान महाराष्ट्र. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू. कोणाला राग रुसवा नसू नये. जेवढं होतंय तेवढं आमच्या परीने आम्ही प्रयत्न केलाय. ह्याच्या पुढच्या वर्षी अजून चांगलं काहीतरी करू. बस तुमचा पाठिंबा द्या, आशीर्वाद द्या, सगळं नीट करू. कोणाला राग रुसवा असेल त्यांनी माफ करा, त्यांच्यासाठी मोठा सॉरी.